देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थी व शिक्षकांना अग्निशमनचे प्रशिक्षण। अग्निशमन यंत्राची माहिती विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना असल्यास त्या यंत्राचा आग लागल्यानंतर ऐनवेळी वापर कसा करावा हे माहित असल्यास बऱ्याच दुर्घटना टळू शकतात। यासाठीच राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांना अग्निशमन यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले। शाळा, हॉस्पिटल, मॉल, सिनेमा, थिएटर, बस स्टँड, रेल्वे स्थानक अशा सर्वच ठिकाणी अग्निशमनचे साहित्य दिसते, परंतु त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा याची फारशी माहिती कोणाला नसते। त्यामुळे देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना अग्निशमनचे प्रशिक्षण देण्यात आले। आगीचा प्रकार ओळखून जसे आग, पेट्रोल आणि डिझेल अशा ज्वलनशील पदार्थांना लागलेल्या आगीचे शमन करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड फॉग वापरता येते, तर लाकूड आणि कपडे अशा पदार्थांना लागलेली आग विझवण्यासाठी वाळू आणि पाण्याचा उपयोग करावा। मात्र विद्युतमुळे लागलेली आग विझवण्यासाठी पाण्याचा बिलकुल वापर करता येत नाही। विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या अग्निशमन यंत्रावर ते कशासाठी वापरावे यासाठी सूचना असतात। अग्निशमन यंत्राची माहिती विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना असल्यास त्या यंत्राचा आग लागल्यानंतर ऐनवेळी वापर कसा करावा हे माहिती असल्यास बऱ्याच दुर्घटना टळू शकतात। यासाठीच विद्यार्थ्यांना अग्निशमन यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले। हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अग्निशमन यंत्राचे प्रशिक्षण फायर ट्रेनर सूरज जाधव यांनी दिले। यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा मिनलताई शेळके, सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके, शाळेचे CEO सुजित गुप्ता, शैक्षणिक प्रमुख डॉक्टर प्रियंका देशमुख मॅडम, फैसल उस्मानी सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती। DPA न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे, सिंदखेड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।